आता आपण आलोय द फन हॉटेलमध्ये. फन हॉटेलमध्ये खूप मोठं गार्डन आहे, लेक आहे आणि जिम आहे, स्विमिंग पूल आहे. सो तुम्ही या सगळ्याचा ॲक्सेस घेऊ शकता. त्याचे टायमिंग्स काय आहे, नंतर कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टमध्ये काय काय असतं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मिळणार. आता आम्ही उभे आहोत आमच्या घराच्या खालीच. आठवड्याभराच्या आमच्या कामाचा थकवा झटकून आम्ही आईस्क्रीमने आमच्या ट्रिपची सुरुवात केली. आईस्क्रीम खाऊन आम्ही इंचभर गाडी चालवली आणि लगेचच संतोषमला नाश्ता करायला थांबलो. कसा आहे उत्तप्पा? डोसा एकदम छान आहे. आणि या डोसाचं नाव काय आहे पूजा? घी पोडी डोसा. पोडी डोसा. हा उत्तप्पा कुठला आहे? चेत्रली टोमॅटो अनियन उत्तप्पा. हा ती मोठी इडली ना? हा इथूनच मागवली होती. अच्छा. कसं चाललंय नाश्ता? मस्त. आईस्क्रीम पासून सुरुवात केली ना आपण. पिकनिक मध्ये सगळं रूल तोडायचे. आता आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलोय. सकाळी 11 वाजता आमची ट्रिपची सुरुवात झाली आहे. एवढ्या उशिरा का? तर द फन हॉटेलचा चेक इन टाइमच 2चा आहे. म्हटलं ठाण्याहून पुण्याला जायला असा वेळ तरी किती लागणार, म्हणून आम्ही आरामात 11 वाजता निघालो. रस्त्यात घरून आणलेला खाऊ खात खात गप्पा मारत पुणं कधी आलं हे कळलंच नाही. खरी गंमत तर पुण्यात पोचल्यावर आली. पुण्यातून जवळजवळ 1.5 तासाचा ड्राईव्ह केल्यावर मगरपट्टा एरिया येतो. त्यामुळे हॉटेलमध्ये पोचायला आम्हाला 4 वाजले आणि मग आलं आमचं द फन हॉटेल. तुमच्या बाबतीत अशी गडबड होऊ नये म्हणून ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली आहे. हॉटेलच्या आतल्या बाजूला शॉपिंग करण्यासाठी इथे छानसं स्टोअरही आहे.
फन हॉटेलचं एक्सटिरियर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि ब्रेकफास्टसाठी तुम्हाला द फन हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जावं लागणार आहे, तेच आहे हे रेस्टॉरंट. तर चला जाऊया ब्रेकफास्ट करायला. न्याहारीसाठी अगणित पर्याय तर होतेच, पण आपण ऑर्डर दिल्यावर ते आपल्याला ऑमलेट किंवा डोसा, उत्तप्पा, पॅनकेक, वफल हेही पदार्थ आपल्यासाठी ते खास बनवायला उभे होते. नॉनव्हेजमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे चिकन क्रिस्पी स्टार्टर. आणि व्हेजमध्ये मी त्यांच्याकडनं डोसा बनवून घेतला आणि तिकडे अवेलेबल असलेली पोळी आणि तूप त्याच्यावर स्प्रेड केलं. त्यामुळे मला पोळी डोसा खूप आवडला. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टचा टायमिंग आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत. ज्युसेसमध्ये वॉटरमेलन ज्यूस फार छान होता. आता आपण आलो स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलमध्ये एक तरी खोल नाहीये, ते फक्त 4 फूट आहे. काय 4 फूट आहे ना फक्त 4 फूट आहे. आणि आजी बसली आहे मागे. आजी हाय म्हणा. मस्त ढगांचा गडगडाट होतोय. आम्ही पुण्याच्या द फन हॉटेलमध्ये आहोत. सो आम्ही आता करणार आहोत स्विमिंग. केवढा गडगडाचा आवाज येतोय. हाय. बाहेर जोरदार पाऊस पडतोय. हॉटेलमध्ये जर तुम्ही रूम बुक केली असेल तर सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला स्विमिंग पूलचा ॲक्सेस मिळतो. हे बघा इकडे काय काय खेळायला आहे बघा. बॅडमिंटन कोर्ट आहे, स्क्वॉश आहे, टेनिस आहे.
आपण बघतोय द फनचा गार्डन एरिया. हा परिसर इतका भव्य आहे, सकाळी सगळे मॉर्निंग वॉकला योगाला इकडे येतातच. हा सुंदर परिसर मला तुम्हाला दाखवायची खूप इच्छा होती, त्यामुळे हा व्हिडिओ फारच मोठा झालाय. आणि ह्या व्हिडिओत मी तुम्हाला रूम आणि लंच डिनरचे डिटेल्स नाही देऊ शकत, त्यासाठी मी पार्ट 2 बनवते, तो नक्की बघा. आणि सगळ्यात आधी ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा. मस्त चिल मध्ये दोघं फिरतायत, रेस लावतायत गार्डन मध्ये, रनिंग रेस. पिकनिकला आला की ऑफिस, घर, कामं ते सगळं आपण विसरून लहान मुलांमध्ये एकदम छान हरवून जातो. आणि आता ही प्रॉपर्टी सोडून जाताना मला जरा कसं तरी होतंय.